आपण पाहत आहात SKF न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी. सध्या आम्ही जिंतूर तालुक्यातील वरणा या गावी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा निमित्तानं आज इथे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलं होतं. आमच्यासोबत लवक्रांती संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कसबे सर आहे. त्यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. आपण त्यांच्याशी जाणून घेणार. पाहूया एक नजर. काय सांगणार सर की आज आपल्या वारणा ह्या गावामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या निमित्तानं आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेलं होतं आणि आजच्या ह्या जयंतीच्या निमित्तानं आपण आजच्या तरुण पिढीला काय संदेश देणार? आज दिनांक आपण वरणा या गावामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केलेली आहे. आणि या जयंतीच्या माध्यमातून समाज बांधवांना आणि माझ्या बहिणींना एकच विनंती आहे की आपले मुलं आपण शिक्षणाच्या माध्यमातून घडवले पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो, शिक्षण जर नाही तर परिवर्तन नाही. म्हणून जयंती प्रत्येक गावामध्ये ही वैचारिक झाली पाहिजे, विचाराची झाली पाहिजेत. अण्णाभाऊचे विचाराची झाली पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या विचाराची झाली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची झाली पाहिजेत. महात्मा ज्योतिरावच्या फुलेच्या विचाराची झाली पाहिजेत. असा या ठिकाणी मी संदेश देतो. आपल्या गावामध्ये किती वर्षापासून अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत आहे? आमच्या गावामध्ये सरासरी 1995 पासून जयंती साजरी करत आहोत. तथा मागील काही 4-2 वर्षामध्ये कोरोनाचा काळ असल्यामुळं जयंती काही काळ बंद होती आणि पुन्हा जयंती आपण जोमानं सुरू केलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी भविष्यात कोणकोणते असे उपक्रम वगैरे आपण राबविणार आहात? साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं 1.5 दिवस शिक्षण झालेलं आहे. आणि 1.5 दिवस शिकलेल्या माणसांनी जर आपल्याला 35 कादंबऱ्या, 14 कथासंग्रह, 8 चित्रपट, एक काव्यसंग्रह, अनेक आपल्याला जे संग्रह दिलेले आहेत ते आपण वाचन केले पाहिजेत. आणि तुम्हाला सांगतो, त्यांच्या माध्यमातून आपण परिवर्तन झालं पाहिजे समाजामध्ये, असा या ठिकाणी संदेश देतो. आपण एका संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. हे संघटना स्थापन करण्यामागचा नेमका उद्देश काय होता आपला? पूर्वीच्या काळामध्ये या गावचा मी सरपंच होतो. 2015-20 मध्ये सरपंच असल्या कारणानं मातंग समाजावर अन्याय अत्याचार झाला आणि तो दृष्टिकोन मला देखावला नाही. आणि नंतर 2 वर्षानंतर राजकीय क्षेत्र सोडून मी समाजामध्ये घुसलो आणि 2 वर्ष दुसऱ्यासोबत काम करून बघितलं. परंतु या राज्यामध्ये सर्व काही सांगतो तुम्हाला, स्वार्थासाठी लोकांनी जे काही कमवलं त्याच्या वेगळं काहीतरी करायचं आणि माझ्या दीनदलित समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशी मी शपथ घेतली. जगल तर समाजासाठी आणि यानंतर मरल तर समाजासाठी अशी शपथ घेतली आणि लवक्रांती संघर्ष सेनेची स्थापना 2016 मध्ये केली. आपण लौह संघर्ष संघटनेची स्थापना केलेली आहे. आपण एक परभणी जिल्ह्यातील आहे आणि आपण परभणी जिल्ह्यातून असून सुद्धा आपल्याकडं आज पाहिलेलं आम्ही की अधिकारी पदाधिकारी तुमच्याकडे आलेले, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातून आलेले, कोणी तर पुण्याहून आलेले. इतकं कसं काय वाढलं आपलं? हे बघा सर, लहुक्रांती संघर्ष सेना ही एक मातंग समाजाची संघटना नसून, लहू म्हणजे रक्त, क्रांती म्हणजे बदल, संघर्ष म्हणजे लढाई आणि सेना म्हणजे अन्याय अत्याचार आणि ज्या लोकांना गरज असेल त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तीसंग लढाई करणारी संघटना सेना म्हणून एक प्रकाशित आहे. आणि आपल्या संघटनेमध्ये जिथं अन्याय तिथं संघर्ष ह्या उद्देशानं लहुक्रांती संघर्ष सेना महाराष्ट्रभर पेरले गेली. आजच्या जयंतीच्या निमित्तानं काय संदेश देणार आपण? आजच्या जयंतीच्या निमित्तानं असा संदेश देतो की जयंती जर आली तर नाच गाणं डॅन्स झाला नाही पाहिजे, DJ नाही झाला पाहिजेत, फक्त व्याख्यान झालं पाहिजेत. आणि व्याख्यानाच्या माध्यमातून पुस्तक वाचले पाहिजेत, आंबेडकर विचार डोक्यामध्ये घेतला पाहिजेत. आणि जोपर्यंत आपण आंबेडकर विचार डोक्यामध्ये घेणार नाहीत तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन शक्य नाही, असं आजच्या कार्यक्रमानिमित्त सांगतो. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, बाबासाहेब स्वीकारणं गरजेचं आहे. हे होते आमच्यासोबत लौहक्रांती संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजू कसबे सर यांनी जिंतूर तालुक्यातील वारणा या गावामध्ये लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी आजच्या तरुण पिढीला DJ वरती डान्स करून किंवा पिऊन खाऊन असं व्यसन करून असे जयंती साजरी न करता आपण त्यांचे आचार विचार स्मरण करावे आणि उच्च पदावर कसं जाता येईल आणि उच्च शिक्षण घेऊन आपण उच्च पदावर जाता येईल यासाठी आपण प्रयत्न करावे, असा संदेश त्यांनी आजच्या या जयंतीच्या माध्यमातून दिलेला आहे. यासोबतच आपण पाहतात SKF न्यूज सलमान सय्यदसोबत पाथरी. लहू क्रांति संघर्ष सेनेचा राजू जी कसबे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राजू जी कसबे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। क्रांति संघर्ष सेनेचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा बाबासाहेब आंबेडकरांचा
महाराज की जय. सकल मातंग समाजाच्या वतीनं एका संघटनेचं किंवा एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याचं नसून परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सर्व मातंग समाजाचा आहे. आणि उद्याच्या 1 तारखेला 1 सप्टेंबर 2026 रोजी जिंतूरमध्ये सकाळी 10 वाजता जिंतूर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी आणि आपल्याला जिंतूरच्या ठिकाणी जिंतूरच्या दिशेनं जायचं आहे. आपल्याला आपला सन्मान, आपला अधिकार, हक्क आपल्याला या सरकारकडून, या झोपलेल्या सरकारकडून आपल्याला हिसकावून घ्यायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लौक्रांती संघर्ष सेनेचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजू कसबे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राजू कसबे साहब तुम आगे बढ़ो.